देवाला रिटायर करा या विधानामुळे कधी काळी चर्चेत आलेले नाव म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू। कोणत्याही भूमिकेला आपल्या कसदार अभिनयाची आणि जाणत्या बुद्धीची जोड देत त्या भूमिकेला पडद्यावर अजरामर करण्यात त्याचा हातखंडा होता आणि त्यामुळेच मराठी रंगभूमीचे आद्य नटसम्राट अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती। खरं म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती, परंतु त्यांना खरी संधी मिळाली ती त्यांच्या वयाच्या 42व्या वर्षी आणि त्यानंतर त्यांचा जीवन प्रवास पुढील 5 दशकाहून अधिक काळ सुरू राहिला होता। त्यांच्या याच जीवन प्रवासातील 2 किस्से आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स। सिनेसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जवळपास 50 वर्ष कार्यरत राहिलेले डॉक्टर श्रीराम लागू हे पेशाने डॉक्टर होते। 1950च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेत पुण्यात 5 वर्ष काम केले आणि त्यानंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले। पुढे 1960च्या दशकात पुणे, टॉबोरो आणि टांझानिया येथे त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिसला सुरू झाली। शेवटी 1969 मध्ये त्यांनी पूर्णवेळ नाट्य अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली। सूर्य पाहिलेला माणूस, उद्याचा संसार अशी अनेक मराठी नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका त्यावेळी प्रचंड गाजल्या। तर कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिकाही केली होती। तसेच सामना, पिंजरा आणि सिंहासन या मराठी चित्रपटातही लागू यांची भूमिका खूप गाजल्या होत्या। हे सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल। या श्रीराम लागूंनी त्यांच्या लमान या आत्मचरित्रात त्यांच्या वैद्यकीय जीवनातील 2 किस्से सांगितले आहेत आणि त्यातला पहिला किस्सा आहे तो म्हणजे ते कॅनडात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना। त्याचं झालं असं की कॅनडामधल्या एका चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये श्रीराम लागू निवासी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते। खरं म्हणजे कॅनडात गेल्यावर डॉक्टर लागू यांना दारू प्यायची सवय लागली होती। असंच एके दिवशी डॉक्टर लागू आपल्या मित्रासोबत दारू पित असताना हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी आली आहे असा फोन त्यांना आला। त्यामुळे झिंगलेल्या अवस्थेतच डॉक्टर लागू लगेच दवाखान्यात पोहोचले आणि ऑपरेशन थिएटरच्या कपडे बदलण्याच्या खोलीत गेले आणि ऑपरेशनसाठी लागणारे हिरवे कपडे घालून ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला व त्यांच्या समोर होती ती फक्त 3 वर्षाची गुटगुटीत मुलगी। ऑपरेशनला सुरुवात झाली आणि सगळा गोंगाट गरगरने, हाताची थरथर थांबली, पाय लटपट न थांबलं आणि एकाग्रतेने डॉक्टर लागूंनी ऑपरेशन सुरू केले आणि ऑपरेशन यशस्वी झाले। त्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि विचार करू लागले की आता काही मिनिटांपूर्वी मी जवळजवळ झिंगलेल्या अवस्थेत होतो, परंतु मगाशी ऑपरेशन करताना दारू उतरली नसती आणि ती लहान मुलगी दगावली असती तर। हा विचार करत कपडे बदलायच्या खोलीत डॉक्टर लागू अक्षरशः ढसाढसा रडू लागले। तर दुसरा किस्सा आहे साल 1980चा। त्यावर्षी डॉक्टर श्रीराम लागू यांनी च्यवनप्राशची जाहिरात केली होती व या जाहिरातीमुळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द केला आहे असं त्यांना सांगण्यात आलं होतं। च्यवनप्राशच्या या आयुर्वेदिक औषधाचं चित्रपट आणि टीव्ही आदी माध्यमातून जाहिरात केल्याची अनैतिक कृत्य केल्याचा ठपका ठेवत मेडिकल काउन्सिलने डॉक्टर लागू यांच्यावर ही कारवाई केली होती व यापुढे वैद्यकीय व्यवसाय केल्यास डॉक्टर लागूंचे हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे मानले जाईल असेही त्यांना सांगण्यात आले होते। परंतु ही बातमी सगळीकडे झळकताच प्रचंड खळबळ माजली होती, कारण सिनेसृष्टीत लागू यांचे तोपर्यंत लोकप्रिय अभिनेता असे नाव झाले होते। परंतु या सगळ्या गदारोळातही डॉक्टर लागू मात्र शांत राहिले आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून 20 वर्ष होऊन गेली होती। त्यामुळे त्यांच्या दृष्टीने रद्द केलेला परवाना हा तसाही त्यांच्या काही तोट्याचा नव्हता। या उलट काउन्सिलने त्यांचा परवाना रद्द करून त्याला एवढी प्रसिद्धी दिली होती की स्वतःच्या निस्पृह न्यायदानाचा टेंभा मिरवण्यासाठी त्यांनी डॉक्टर लागूंसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा परवाना रद्द करण्याचे धाडस दाखवले। त्यामुळे काही दिवस हे प्रकरण गाजले आणि मग थंडही झाले। परंतु त्यावेळी मेडिकल काउन्सिलमधल्या एका सदस्याने डॉक्टर लागू यांना किमान औपचारिक माफी मागा अशी सूचना केली होती, परंतु अर्थातच डॉक्टर लागूंनी त्याकडे दुर्लक्ष केले। खरं तर डॉक्टर लागू हे एक कसलेला अभिनेता यासह लेखक आणि विचारवंतही होते। आपल्या अभिनयाने आणि बुद्धिवादी विचारांनी मराठी जनमानसांवर त्यांनी ठसा उमटवला होता। तर हे दोन्ही किस्से डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्यांच्या लमान या आत्मचरित्रात विस्तृतपणे सांगितले आहेत। पॉप्युलर प्रकाशनाकडून साल 2004 मध्ये डॉक्टर लागूंनी लमान हे पुस्तक प्रकाशित केले होते। त्यामुळे डॉक्टर श्रीराम लागू यांच्या जीवनातील हे दोन्ही किस्से तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।